पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत देश विदेशातल्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा अगदी वेगवान आढावा। गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलीस सदावर्तेंना घेऊन शहरात दाखल झाले। सदावर्तेंना उद्या न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता। सातारा शहर पोलीस ठाण्यात सदावर्तेंना घेऊन पोलीस दाखल झाले। त्यानंतर पोलीस स्टेशनच्या बाहेर मराठा मोर्चा समन्वयकांनी जोरदार घोषणा दिल्या। सातारा पोलिसांनी कार्यकर्त्यांना तातडीने ताब्यात घेतलं। शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी संदीप गोडबोलेला मुंबईतल्या किला कोर्टाने 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यावेळी संदीप गोडबोलेने त्या दिवशी बैठकीला हजर नव्हतो असं कोर्टाला सांगितलं। एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हायला आता सुरुवात केलेली आहे। 22 एप्रिल ही त्यांच्यासाठी शेवटची तारीख आहे। त्यानंतर आता संपकरी एसटी कर्मचारी हळूहळू कामावर रुजू होत आहेत। सदावर्तेंना अटक झाल्यानंतर आतापर्यंत 1385 कामगार कामावर रुजू झाले। आता एकूण 40,000च्या वर कर्मचारी कामावर रुजू झाले। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा निमित्त साधत 14 ट्विट्स केले। या ट्विट्समधून त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला। जातीय राष्ट्रवाद एनसीपीचा जुना रेकॉर्ड आहे असं ट्विट त्यांनी केलं। तर त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या भूमिकांवर जोरदार प्रहार केले। शरद पवारांवर धर्मावरून गेल्या काही वर्षापासून आरोप होत असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले। तसंच नवाब मलिकांचा दाऊदशी संबंध नाही, त्यांच्या विरोधात जुनं प्रकरण बाहेर काढून कारवाई करण्यात आल्याचा आरोप दिलीप वळसे पाटलांनी केलाय। किरीट सोमय्या यांची घर वापसी झाली असले तरी विक्रांतच्या नावावर घोटाळा केला असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली। हनुमान चालीसासाठी मोहित भारतीय 16 एप्रिलला लाऊडस्पीकरचं वितरण करणार आहेत। देशभरातील मंदिरांमध्ये भजन कीर्तन आणि हनुमान चालीसा पठणासाठी लाऊडस्पीकर देण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 10,000 मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर देण्यात येईल। जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वीज तोडणी संदर्भात सरकारनं मोठा निधी दिल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। सरकारनं वीज थकबाकी देण्यासाठी आणखी 14 कोटी रुपये दिल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली। शिवसेना भवनाच्या समोर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात अज्ञातांनी पोस्टर लावलेत। या पोस्टरमधून राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले। पुढची भूमिका काय असा सवाल यातून विचारण्यात आला। पक्ष स्थापनेपासून मनसेनं सोबत असलेल्या आपल्या कल्याणमधील मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केलाय। त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे पाठवलाय। तसंच राजीनाम्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली। मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला। मात्र अल्टिमेटम मानायला मालेगावातल्या मौलानांनी नकार दिलाय। ऑल इंडिया इमाम काउन्सिलनं मशिदींवरचे भोंगे काढायला स्पष्ट शब्दात नकार दिलाय। अजान नमाजसाठी भोंगे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय। रत्नागिरीतील राजापुरातल्या धोपेश्वर इथं रिफायनरी व्हायला स्थानिकांनी विरोध केलाय। रिफायनरी विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले, त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। रिफायनरी विरोधकांची बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव ते मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातील उड्डाणपुलाचं भूमिपूजन करण्यात आलं। मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी भूमिपूजन केलं। न्यूज 18 लोकमतनं विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणावरील वज्रलेप निघत असल्याची बातमी दाखवली। त्यानंतर याबद्दल आज बैठक घेण्यात आली। पुढील निर्णय घेण्यासाठी नीलम गोरे आणि मंदिर समितीच्या सदस्यांनी ऑनलाईन बैठक घेऊन या बैठकीत पूर्वीप्रमाणेच देवाच्या चरणावर वज्रलेप करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्रालयानं Y+ सुरक्षा प्रदान केली। Y+ सुरक्षा पथक अमरावती दाखल झालं असून यात एकूण 11 कमांडो, पायलट कार, 2 स्कॉर्पिओ गाड्यांचा ताफा आहे।
चीन आपल्या विध्वंसक नीतीनं तिबेटची संस्कृती नष्ट करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसा आरोप पेम्पा सिरिंग यांनी केलाय। 2 वर्षांपूर्वी केवळ 15 तिबेटीन भारतात आले असल्याचं सांगून त्यांनी खंत व्यक्त केली आहे। पेम्पा हे भंडाऱ्यात आले होते, त्यावेळी त्यांनी चीनवर आरोप केला। भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यासह 5 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत व्यक्तीला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। दहिवडी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। भाजपचे आमदार गिरीश महाजन नेहमी आंदोलन मोर्चे करत असतात, ती फक्त नौटंकी असते। गॅस, डिझेल, पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यासाठी गिरीश महाजन यांनी आंदोलन केलं असतं तर बरं झालं असतं, असा टोला एकनाथ खडसेंनी महाजनांना लगावलाय। भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती, त्यामुळे खासदार पाटील यांनी केलेल्या टीकेचा पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी समाचार घेतलाय। खासदार उन्मेष पाटील यांनी इकडे बोंबा मारण्यापेक्षा केंद्राकडून कोळसा मिळवा म्हणून प्रयत्न केले असते तर त्यांचा जाहीर सत्कार केला असता, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी उन्मेष पाटलांना फटकारले। सध्या संपूर्ण राज्य महावितरणच्या लोडशेडिंगच्या सावटाखाली आहे। महावितरणच्या भारनियमनाच्या विरोधात बीडच्या गेवराईमधील नागरिक रस्त्यावर उतरले। खुद्द भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले। भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या करडी आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी भारनियमनाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, त्यामुळे काही काळ रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली। महावितरणच्या अभियंत्यांना तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। औरंगाबाद शहरात पुन्हा पाण्याचा प्रश्न पेटलाय। आज पाणी न आल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी पुंडलिक नगर जलकुंभावर सकाळपासून आंदोलन सुरू केलं, तर काही महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं। जोपर्यंत हक्काचं पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं इथल्या महिलांनी म्हटलं। बीड तालुक्यातील बेलखंडी पाटोदा गावातल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर पाण्याच्या मागणीसाठी हंडा मोर्चा काढला। यावेळी आक्रमक होऊन गावातील सर्व महिलांनी सरपंचाला घेराव घातला। महिलांनी चक्क सरपंचाला घेराव घालत पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नगरीत नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। देहूमधील बोडकेवाडी इथं पाणी उपसा केंद्रातल्या जॅकवेल पर्यंत देखील पाणी पोहोचू शकत नाही, त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे। देहूमध्ये पाणी टंचाई नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आलाय। धुळे शहरातील कोलमडलेल्या पाणी पुरवठा वेळापत्रकाबाबत महापालिकेनं नियोजन केलं असून आता धुळेकरांना 5 दिवस आड पाणी पुरवठा केला जाणार आहे। शहरात जलशुद्धीकरण केंद्रासह जलकुंभा निहाय अभियंत्यांची स्वतंत्र नियुक्ती केली आहे, त्यामुळे पाणी पुरवठ्यातल्या तांत्रिक अडचणी दूर करून किमान 5 दिवस आड पाणी पुरवठा केला जाईल असं सांगण्यात आलं। राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला। या उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचं प्रमाण वाढलंय। राज्यात उष्माघाताचे 121 रुग्ण असून आतापर्यंत 7 रुग्णांचा मृत्यू झालाय। विदर्भात उष्माघात झालेल्या रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे। कर्जमाफीच्या यादीत नाव येऊन सुद्धा कर्जमाफी न झाल्यानं शेतकरी मोबाईल टॉवरवर चढला। गोंदियात ही घटना घडली। रत्नागिरीच्या किनारपट्टीवर सध्या तेलाचे तवंग पाहायला मिळत आहेत। रत्नागिरीच्या मांडवी, भाटे, आरेवारे, गणपतीपुळे, भंडारपुरे, जयगड किनाऱ्यावर अशा तेलाचे तवंग पाहायला मिळत आहेत, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक समुद्र किनाऱ्यांवर हे तेलाचे तवंग दिसत आहेत आणि समुद्र किनारे काळवंडलेले दिसत आहेत। हिंगोलीमध्ये भीषण अपघात झालाय। भरधाव दुचाकीने दुचाकीस्वाराला धडक दिली। हिंगोली परभणी महामार्गावरची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली। जेएनपीटीमध्ये कामगाराचा अपघाती मृत्यू झालाय। ट्रेलरनं कामगाराला चिरडलंय। अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। नवी मुंबईतील उल्वेमध्ये एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी व्हॅन आली। बँक ऑफ इंडियामधील एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कर्मचारी गेले तेव्हा व्हॅनचा चालक संदीप दळवी 82 लाख रुपये घेऊन फरार झाला। मुंबईतील ड्रग्ज माफियांविरोधात एनसीबीची कारवाई सुरूच आहे। मुंबई ड्रग्ज पेडलरकडून एनसीबीनं 508 ग्रॅम ड्रग जप्त केला।
क्षुल्लक कारणावरून महिला डॉक्टरसह पतीला बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। हॉस्पिटलच्या समोरील रिक्षा बाजूला करण्यास सांगितलं म्हणून डॉक्टरला मारहाण करण्यात आली। नांदेडमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी तब्बल 83 भूखंड माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट कागदपत्रांच्या आधारे नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे व्यवहार झाले। गुन्हे शाखेकडून हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय। लाखो रुपयांची हातभट्टी दारू उद्ध्वस्त करण्यात आली। उल्हासनगर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीचा ताबा घेतलाय। सुरेश पुजारीनं 2015 साली उल्हासनगरचे केबल व्यावसायिक सच्चिदानंद करेरा यांची हत्या घडवून आणली होती। आपल्या हस्तकांमार्फत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना घेतलेल्या वाहनाच्या बॅटऱ्या आणि इंधन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची बाब समोर आली आहे। आरटीओच्या कारवाईनंतर ठोठावलेला दंड भरून पुन्हा जप्त केलेली वाहन ताब्यात घेताना ही बाब उघडकीस आली आहे। बीड जिल्ह्यातल्या परळी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। स्वस्तात सोनं विकणाऱ्या परराज्यातल्या महाठगांना गुजरातच्या रतिया भागातून वेषांतर करून अटक करण्यात आली आहे। जिसूफ मोहम्मद अली बक्कळ असं या महाठग असणाऱ्या आरोपीचं नाव आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिंपरी तालुक्यातल्या तोहगाव इथं वाघानं जमावावर हल्ला केला। या 2 ग्रामस्थ जखमी झालेत। गेल्या 8 दिवसांपासून तोहगावच्या पंचक्रोशीत वाघानं अक्षरशः धुमाकूळ घातला। नांदेडमध्ये किनवट तालुक्यातल्या तलारी गावात 17 वर्षीय तरुणानं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। यावेळी उपचारासाठी नेत असताना या युवकाचा मृत्यू झाला। दरम्यान तरुणानं आत्महत्या का केली याचं कारण कळू शकलेलं नाहीये। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातो। मनमाडमध्ये चारित्र्याचा संशय घेत पतीनं पत्नीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। त्यानंतर पतीनं स्वतःवर सुद्धा गोळी झाडून आत्महत्या केली आहे। येवल्याच्या बाजीरावर नगर इथं ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। हिंगोली सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। पल्लवी टारफे असं या मयत नवविवाहितेचं नाव असून मौजा इथं नागोराव किसन टारफे या युवकाशी तिचा विवाह झाला होता। खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेला कैदी पॅरोलचा रजेचा गैरफायदा घेत फरार झालेला कैद्याला अखेर 16 वर्षांनंतर पुण्यातून जळगाव पोलिसांनी अटक केली आहे। भगवान सबकाळे असं अटक केलेल्या कैद्याचं नाव आहे। त्याला पुणे इथल्या शिरूर इथून अटक करण्यात आली। वर्धा शहरालगतच्या सावंगी परिसरातल्या आदित्य रेसिडेन्सीमधील एका फ्लॅटमध्ये आग लागली। आगीत मोठं नुकसान झालंय। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। सोलापूर शहरातील गांधीनगर इथं दत्तात्रेय बिरू कारखान्यासमोरच्या वीज डीपीला भीषण आग लागली। आगीमध्ये ट्रान्सफॉर्मर जळून खाक झालाय। डीपीमधील ऑइल गळती होऊन उन्हाच्या तीव्रतेनं भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो। अनेकांना फेक मेसेज येतात, त्यापासून आपण सगळे हैराण झालेलो असतो। पण आता या फेक मेसेजवर आळा घालण्यासाठी प्रोग्रामिंग सिस्टीम येणार आहे। ती म्हणजे MEF प्रोग्रामिंग सिस्टीम। येत्या 2 वर्षात ही यंत्रणा ॲक्टिव्ह होणार आहे। यासाठी मुंबई टेलिकॉम कंपन्यांची परिषद झाली। येणाऱ्या काळात टेलिकॉम सेक्टर खूप मोठ्या प्रमाणात काम करेल। याचा अधिक फायदा सर्वसामान्यांना होईल असा विश्वास टेलिकॉम विश्वातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं नवी मुंबईतल्या ऐरोलीत बाबासाहेबांच्या स्मारकाला नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली। बाबासाहेबांच्या स्मारकावरील रोषणाई पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली। आंबेडकर जयंतीच्या राज्यातल्या जनतेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शुभेच्छा दिल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमी स्वातंत्र्य समता यासाठी काम केलं। मला वाटतं अजून आपण बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलेलं नाही अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं जालन्यामध्ये त्यांचा जीवनपट रांगोळीमधून साकारण्यात आला। जनशक्ती प्रतिष्ठानच्या वतीनं आगळावेगळा उपक्रम राबवत आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचामध्ये प्राणहिता नदीवर
पुष्कर सिंहस्थ कुंभमेळा सुरू झाला। पुष्कर सोहळ्याचा आजचा हा दुसरा दिवस। पहाटेपासूनच भाविकांनी नदीवर पवित्र स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची बीडमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली। शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। आकाशात निळे फुगे अनुयायांनी सोडले आणि आनंद व्यक्त केला। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची जळगाव शहरात मोटारसायकल रॅली निघाली। निर्बंध शिथिल करण्यात आल्याने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। महिला सुद्धा या रॅलीत सहभागी झाल्या होत्या। हिंगोली शहरात भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्तानं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातल्या प्रमुख मार्गांवरून शोभायात्रा काढण्यात आली। जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमध्ये गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। मिरवणुकीत गिरीश महाजन स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी झाले। लेझिम खेळण्याचा मोह सुद्धा महाजनांना आवरता आला नाही। हातात लेझिम घेऊन त्यांनी ताल धरला। ज्योतिबा यात्रा 16 एप्रिलला होत असून प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे। देशभरातून भाविक मंदिरात दाखल होत आहेत। यावर्षी 10 लाख भाविक येतील असा प्राथमिक अंदाज आहे। 16 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे। त्या पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यातल्या अनगाव इथं शिवस्फूर्ती प्रेरणा केंद्राच्या वतीनं अनगाव ते रायगड अशी छत्रपती शिवाजी महाराज अभिवादन रथयात्रा काढण्यात आली। या रथयात्रेचं शिवभक्तांनी स्वागत केलं। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनवर तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली। मात्र सीआयएसएफच्या जवानांमुळे त्या तरुणीचे प्राण वाचले। जखमी तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असून लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत। दिल्लीतल्या जामिया नगरमध्ये सिलेंडरचा मोठा स्फोट झाला। तिकोनी पार्कमध्ये हा स्फोट झाला। या 13 जण जखमी झालेत। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। गुजरातमध्ये काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे। गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षात आपली अवस्था नुकतंच लग्न झालेल्या आणि नसबंदी करावी लागलेल्या वरासारखी झाल्याचं मोठं विधान केलंय। त्यामुळे हार्दिक पटेल यांची काँग्रेसवरची नाराजी जाहीर झाली आहे। पटेल यांनी काँग्रेस पक्षावर त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढील 15 वर्षात अखंड भारत होईल असं मोठं विधान केलं। हा क्षण सगळ्यांना पाहायला मिळेल असं मोहन भागवत म्हणाले। हिंदू राष्ट्र हा सनातन धर्म आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। हरिद्वारमध्ये मोहन भागवत बोलत होते। सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण आता अधिक धोकादायक झालो आहोत असा इशारा दिलाय। सत्ता हातून गेल्यापासून पहिल्यांदाच इम्रान यांनी पेशावरमध्ये काल सभा घेतली। या सभेत बोलताना इम्रान म्हणाले की जेव्हा मी सरकारमध्ये होतो तेव्हा मी धोकादायक नव्हतो, पण आता अधिक धोकादायक झालो। बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नबंधनात अडकलेत। नुकतंच आलियानं लग्न सोहळ्यातले काही फोटो शेअर केले। त्यानंतर ते दोघंही माध्यमांच्या समोर आले। त्यांनी माध्यमांना पोज दिली आणि चाहत्यांचे आभार मानले। मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासह सर्व खेळाडूंना मोठा फटका बसलाय। स्लो ओव्हर रेटमुळे रोहित सह संपूर्ण संघावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। स्लो ओव्हर रेटमुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला आता 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।